जगात जे लोकशाहीवादी देश आहेत ते भारताच्या लोकशाहीकडे खूप काळजीपूर्वक दृष्टीने पाहत आहेत. मोदी आल्यापासून विशेषतः गेल्या 5-7 वर्षापासून भारताचा लोकशाही निर्देशांक किंवा ज्याला फ्रीडम इंडेक्स म्हणतात, स्वातंत्र्याचे सूचकांक आहे, त्यामध्ये सतत घसरण झालेली आहे. मीडियावर दडपण, मीडियावर धाडी, अगदी देशातल्या नाही तर BBC सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यावर धाडी टाकल्या, तर काही खरं पण सरकारला न वाढणारी बातमी दाखवली तर लगेच त्याच्यावर धाड होते. त्यामुळं लोकशाहीमध्ये दडपण आणून हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली अशी सगळ्या जगातल्या लोकशाहीवादी देशांना चिंता आहे. भारत ही फार मोठी लोकशाही आहे, त्यामुळे इथली लोकशाही जर संपुष्टात आली तर त्याचा परिणाम जगात होणार आहे. म्हणून लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून सरकारकडून विरोधकांना दिलेली वागणूक याबद्दल खूप बारकाईने लक्ष दिलं जाते. त्यातूनच जेव्हा आपल्या देशातला दुसरा मुख्यमंत्री, पहिल्यांदा हेमंत सोरेन झाले, आता अरविंद केजरीवाल, जे मोदी यांचे प्रखर विरोधक आहेत, अशा लोकांना तुरुंगवासाची शिक्षा देणं किंवा तुरुंगवासात टाकणं, दाबणं देणं, त्याचा आवाज बंद करणं, त्यांना प्रचार करू न देणं, त्याबद्दल स्वाभाविकच देशात तर चिंता आहे. महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये तर चिंता आहे, पण जगात देखील चिंता आहे. तुम्ही आता पाहिलेलं आहे की जर्मनीमध्ये, अमेरिकेतून कायदेशीर प्रक्रिया पार पडावी. अर्थात लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य अभिप्रेत असतं, पण या लोकांना कायदेशीर प्रक्रिया व्हावी हे सांगावं लागते. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया बहुतेक अंमलात येत नाही याची त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. आता समजा एखादा गुन्हा घडला असेल, त्या भ्रष्टाचाराचा आरोप असेल, तर त्याचा कोणीच समर्थन करणार नाही, पण त्याकरता तुरुंगात टाकायची गरज नाही ना. ते काय कुठं पळून चाललेत का? ज्या दिवशी तुम्ही खटला चालू करत त्या दिवशी ते साक्षीने येतील, तुम्ही त्यांना बोलवा, त्यांना त्या दिवशी हजर राहतील ते, पण त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज बंद करून त्यांना प्रचार न करू देणं हे आम्हाला मान्य नाही. अजिबात अतिशय निंदाजनक कर्तृत्व आहे. आणि याच्याच मालिकेमध्ये आपण पाहिलं तर तो देशाचा प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस, त्याच्या बँकेतली खाती गोठवली, 200 कोटी रुपयाचा दंड लावलाय काही कारण नसताना. आज कुठल्याही राजकीय पक्षाला इन्कम टॅक्स किंवा आयकर भरावा लागत नाही, पण 200 कोटीचा आयकराचा तुम्ही मागणी केलेली आहे. म्हणजे कुठल्याही येणं केलं प्रकारेनं विरोधकांचा आवाज बंद करणे आणि मग एकपक्षीय लोकशाही आणायचा प्रयत्न करणे जे रशियामध्ये होते, चीनमध्ये होते, त्याचं अनुकरण आज नरेंद्र मोदी भारतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.